चायला साला काही टायमाला रिकामा कामांमुळे लय डोकं फिरून जातं यार. तर जय बजरंग पब्लिक, आज आपण जात होतो नामपूर आणि सटाणा. आपलं डोकं का फिरलं होतं ते तुम्हाला सांगतो मी. तर आज आपल्याला नामपूर सटाणा जायचं होतं, त्यामुळे आपण एकदम गाडी आपली एकदम चकाचक धुवून घेतली होती डायरेक्ट. आणि आपलं माल वगैरे बी काढणं चालू होतं. आपल्या एक पार्टीचा माल काढून गेला होता, राहिला होता. आता दुसरी पार्टी सटाण्याचा माल. बघा तो माल बी आपण काढायला कोल्ड-रूममध्ये येऊन लागलो. तो माल बी आपण पटापट पूर्ण माल वगैरे काढून घेतला. आपण गाडी वगैरेमध्ये भरून घेतला होता माल मस्तपैकी. मग काय माल वगैरे भरून निघून गेलो आपण डायरेक्ट नामपूरकडं. आज आपल्याला कुठंच थांबायचं होती ना आजंगवडेल ना वन्नेरला. डायरेक्ट नामपूरचा स्टॉप होता आपल्याला डायरेक्ट. आणि तिथून डायरेक्ट आपल्याला जायचं होतं सटाणा डायरेक्ट. मी म्हटलं चलो आज तो एक ही नंबर बात आहे बोला. मग काय तसंच आपण येऊन लागलो डायरेक्ट आजंगमध्ये. आजंगमध्ये आल्यानंतर आजंगला स्टॉप नाही होता, म्हणून डायरेक्ट आपण डायरेक्ट वन्नेरमध्ये पण येऊन लागलो डायरेक्ट. म्हटलं चला आता नामपूर रस्ता लागून गेला, म्हटलं आता काही गाडी आवरत नाही म्हटलं. मग काय नामपूर रस्ता लागल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे ना, मग डायरेक्ट 100च्या स्पीडने डायरेक्ट येऊन डायरेक्ट आपण डायरेक्ट नामपूरमध्येच आलो डायरेक्ट. आणि नामपूरमध्ये आपल्याला एकच ऑर्डर द्यायची होती, ती म्हणजे मामा स्वीटला. म्हटलं चला म्हटलं या गाडीला ऑर्डर देऊन इथून डायरेक्ट आपण सटाणा निघू म्हटलं 4 फाट्यावरनं. मग काय येऊन लागलो आपण डायरेक्ट मामा स्वीटवर. त्या भाऊला म्हटलं पटापट खाली करून मला जाऊ द्या म्हटलं, मला सटाणा बी जायचं आहे म्हटलं. मग काय त्या भाऊला गाडी वगैरे खाली करून दिली पटापट. निघून गेलो आपण डायरेक्ट सटाणाकडं. सटाणाकडं आपण पहिलीच वेळा जात होतो, म्हणजे कधी गेलेलो नव्हतो या रस्त्याकडनं मी, आजच जात होतो. पण मग पुढं जाऊन बघितलं तर साला रस्ता एकदम सापासारखा आहे डायरेक्ट, म्हणजे काही विषय नाही भाई. एकदम झिकझॅक रस्ता होता डायरेक्ट. म्हटलं यायला खतरनाक रस्ता आहे, पण मग रस्ता वगैरे एकच नंबर होता तिकडे, डायरेक्ट काही विषय नाही होता. आणि जे आहे ना, मी जाता आता लयच बोर होऊन गेलो होतो चायला. म्हटलं चला यार मस्त गाणे उणे ऐकत जावं म्हटलं, बोर तरी नाही होणार. मग तुमचा भाऊ मस्तपैकी गुजराती गाणे ऐकत आणि 100च्या स्पीडने डायरेक्ट. मग काय बेवफाचं गाणं ऐकत ऐकत आपण डायरेक्ट सटाणामध्ये येऊन लागलो डायरेक्ट. आणि इथं त्या गाडीची वाट पाहायला लागलो, कारण की ती नवीन पार्टी होती ना, आपल्याला त्याचा ॲड्रेस काहीच माहीत नव्हता. मग काय त्या गाडीला आपण फोन वगैरे लावून घेतला आणि तो गाडी आपल्याला घ्यायला येऊन लागला. आणि आपण त्याच्या मागं डायरेक्ट त्याच्या दुकानाकडं. आणि हा जो गाडी होता शेठचा कोणी नातेवाईक होता, म्हणून आपल्याला त्याच्या फ्रीजमध्ये पुरा माल रचून द्यायला पडता. नाही तर असं आपण कामच करत नाही डायरेक्ट, विषयच नाही डायरेक्ट. मग त्या गाडीला माल देऊन मी घराकडे निघालोच होतो. तर मी डायरेक्ट काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट म्हणजे बामणगावमध्ये येऊन लागलो होतो मी. तवशात मला शेठचा फोन आला, म्हणे सटाण्यावरून पेमेंट आणायचं आहे, वापस जाय म्हणे. चायला जीवावर तर एवढी आजी माझी का काय सांगू तुम्हाला. पण मग काय करता, काम आहे करायला पडन. मग काय वापस सटाणाकडे निघून गेलो मी. चायला म्हटलं उपाध्याय आता तर लयच टाईम होऊन जाणार आहे म्हटलं मला. आणि आता आपण सटाणामध्ये येऊन लागलो होतो. म्हटलं चला आता यार इथून पेमेंट घेऊन जावं म्हटलं घराकडं. मग काय इथून पेमेंट वगैरे घेऊन मस्तपैकी मी शेंगदाणे वगैरे घेऊन घेतले होते, मला भूक लागून गेली होती. मस्त शेंगदाणे खात खात निघून गेलो आपण घराकडं. चला भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.